नमस्कार मंडळी, सकाळी मी नाश्त्यासाठी बनवले होते रवा आप्पे। मी थोड्या वेगळ्या पद्धतीने आप्पे बनवते, तर तसे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। पहिल्यांदा मी ते बारीक रवा भिजत घातलेला आहे। तुम्ही जर मोठा रवा घेणार असाल तर आदल्या दिवशी भिजत घालू शकता आणि सकाळी भिजत घातला तर अर्धा तास भिजवून मिक्सरला बारीक करावा लागेल। माझा इथे छोटा रवा आहे त्यामुळे मी 15 मिनिटं आधीच भिजत घातलेला आहे आणि नंतर मिक्सरला न लावता तसेच आप्पे बनवणार आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं तेल घातलं, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि नंतर 2 मिरच्या चिरून घातल्या। कढीपत्ता माझ्याजवळचा ओला संपला होता पण सुकलेला होता त्यामुळे मी सुकलेला कढीपत्ता घातलेला आहे। नंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाही, फक्त मऊ होईपर्यंत भाजायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोही मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचा। कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं। नंतर त्याच्यामध्ये भिजवलेला रवा घातलेला आहे, चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा घालून मिक्स केलेला आहे। नंतर बॅटर थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। नंतर आप्पे पात्र गरम करून त्याच्यात थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि आप्पे सोडून घेतलेले आहेत। आप्पे सोडून झाल्यानंतर झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनी आप्पे पलटून घ्यायचे, छान खरपूस भाजून घ्यायचे। आप्पे तयार आहेत। इथे मी नारळाची चटणी बनवलेली आहे। या आप्पे खायला आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।